सकाळची सगळी कामं आवरून अंघोळ झाली होती माझी. देवपूजा करून घेतली होती आणि ह्या भांड्यात मी या पद्धतीनं अशी फुलं लावत होते. इतक्यात सर्वेश आला. सर्वेश सकाळी स्विमिंगला जातो विहिरीवरती. सर्वेश आणि सर्वेशचे पप्पा. तर त्याला आल्यानंतर खूप भूक लागलेली असते. म्हणतो की "पटकन नाश्ता दे. काय बनवणार आहेस? काय बनवणार आहेस?" अशी त्याची घाई गडबड असते. कारण उन्हाळ्याच्या दिवसात खूप शरीर थकल्यासारखं होतं. त्यामुळे त्याला आल्यानंतर लगेच नाश्ता हवा असतो. तर मी इथं या पद्धतीनं मी नाश्ता बनवण्यासाठी थोडासा भोपळा ची साल काढून घेतली आणि तो भोपळा किसून घेतला. त्यानंतर एक मोठा कांदा मी चॉपरमधून चॉप करून घेतला होता. तिथे हिरवे मूग मी रात्रीच भिजू घातले होते आणि नाश्त्यासाठी म्हणूनच रात्रीच भिजू घातली होती तयारी सकाळच्या नाश्त्यासाठी म्हणून. आणि 2 हिरव्या मिरच्या आणि एक मोठा आल्याचा तुकडा. तर हे सगळं मी यामध्ये टाकलं होतं. तर इथं सर्वेची मला थोडीशी मदत करतो. आता उन्हाळ्याचे दिवस आहेत, सुट्टीचे दिवस आहेत म्हणून त्याची अशी मध्ये-मध्ये लुडबुड चालू असते. तर इथं त्यानंतर तो तांदळाचं पीठ यामध्ये ॲड करायला लागलाय. एक 4 ते 5 चमचे तुम्ही कोथिंबीर बारीक तांदळाचं कर, बारीक बारीक. पीठ टाकायचं आहे. 2 तर तुकडे कर त्याचे. हां तसं. हां टाक. नंतर रवा टाकायचा आहे. रवा टाक जरा ते बघ, रवा टाक जरा. गाईस जरा नवीन आहे म्हणून जरा प्रॉब्लेम होते. शिकून घेतलं पाहिजे मम्माकडे. बरोबर. आता इथे मुलांची सगळ्यांची जशी पद्धत असते आत्ताच्या हल्लीच्या मुलांची सगळ्यांना गाईज 2 गाईज चमचे म्हणायची. बस. ब्लॉगमध्ये म्हटलं की त्यांना गाईज म्हटल्याशिवाय त्यांना बस. बोलताच येत नाही. त्यामुळे बेसन पीठ. तो या पद्धतीनं बोलत होता. त्यानंतर त्या भांड्यामध्ये मिक्सरच्या भांड्यामध्ये त्यानं 2 चमचे रवा टाकला आणि तांदळाचं पीठ अगोदरच टाकलं होतं. आपल्याला जितक्या प्रमाणात तो डोसा करायचा आहे किंवा चिल्ला करायचा आहे किंवा उत्तप्पा करायचा आहे, तुम्ही याला काहीही म्हणू शकता. तर त्या प्रमाणात आपल्याला यामध्ये पीठ टाकायचे आहे. तांदळाचं पीठ टाकलं, रवा एक 2 ते 3 चमचे टाकला, म्हणजे मी 2च चमचे टाकलेला आहे कुरकुरीत. बस. आपल्या प्रमाणानुसार त्यामध्ये टाकायचं. त्यानंतर ओके. बेसन पीठ टाकले मी 2 ते 3 चमचे आणि मिक्सरमधून छान असं ते पूर्णपणे पाणी टाकून त्याचं बॅटर तयार करून घेतलं. बारीक व्यवस्थित झालं अगदी. आणि त्यानंतर ज्या मी भाज्या चॉप करून घेतल्या होत्या, भोपळा घेतलेला, भोपळा असाही तसाही खाल्ला जात नाही अजिबात. अशी भाजी केली, काय केलं तर तो खाल्ला जात नाही. म्हणून ह्या पद्धतीने मी काहीतरी नाश्त्याच्या स्वरूपात त्यांच्या पोटामध्ये या पद्धतीने भाज्या घालत असते. भोपळा किसून घेतला साल काढून तो टाकलेला, एक मोठा कांदा आणि 2 गाजर ह्यामध्ये बारीक किसून टाकलेले आहे. यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार मग शिमला मिरची सुद्धा टाकू शकता, मटार सुद्धा यामध्ये टाकू शकता. जसे तुम्हाला भाज्या आवडतील त्या पद्धतीने सगळ्या भाज्या तुम्ही टाकू शकता. पालक सुद्धा यामध्ये टाकू शकता. मग ह्यामध्ये थोडेसे मी धनेपूड टाकली, गरम मसाला टाकला, चवीपुरतं मीठ टाकलं आणि लाल तिखट टाकून आता बॅटर हे थोडंसं घट्ट झालं होतं म्हणून थोडंसं पाणी टाकून कन्सिस्टन्सी अगदी व्यवस्थित उत्तापाच्या प्रमाणामध्ये करून घेतली. आणि इकडे तोपर्यंत मी पॅन गरम करायला ठेवला होता. ते पॅन गरम व्यवस्थित झाल्यानंतर त्यावरती हे आपल्याला बॅटर व्यवस्थित छान असं पसरवायचं आहे. आता तुम्हाला जितक्या मोठ्या पद्धतीचा पाहिजे तितक्या पद्धतीचा तुम्ही पसरवू शकता. आणि यावरती तुम्हाला छान असे, आता हिवाळ्याच्या दिवसात जर तुम्ही हा नाश्ता करणार असाल तर यावरती तुम्ही छान तीळ असे भुरभुरले तरी सुद्धा खूप छान नाश्ता लागतो, म्हणजे खूप छान टेस्ट येते. आता आपण जसं धपाटे बनवतो ना त्या पद्धतीचे त्यामध्ये आपण धपाट्याला सुद्धा आपण तीळ लावतो. तर त्या पद्धतीने आपण लावले तरी सुद्धा चालतात. त्यावरती नक्की मी ह्यावेळेला टाकायचे विसरले, तर नेहमी मी टाकत असते. इथे मी यांना विचारत होते की हे मनी प्लांटचं पानं आहेत ना थोडीफार करपा लागले, त्याला बांबू स्टिक आणून द्या. बांबू स्टिक आणा म्हणून यांना मी खूप दिवस झाले लागले होते. हे प्रत्येक वेळी विसरतात. तर ते सांगाल की ह्या दिवसात नाही भेटत. थोडी हवा बदलली, पावसाळ्याचे दिवस सुरू झाले की हे जे झाडं विकणारे असतात, नर्सरी जिथे नर्सरी आहे ना त्या ठिकाणी ते बांबू स्टिक तयार असतात, तिथे भेटून जाईल म्हणून सांगत होते. तर इथं मी तोपर्यंत झाकून ठेवून चिल्ला एका बाजूने असा उकडवून घेतला होता आणि खालच्या बाजूने छान असा करपूस भाजून घेतलेला होता. मस्तपैकी क्रिस्पी असा हेल्दी अतिशय चवीला उत्तम असा हा भाजला जातो. दोन्ही बाजूनी छान भाजून घेऊन ह्यांना मी नाश्ता दिला, कारण ह्यांना जायला ऑफिसला जायला खूप वेळ झाला होता. म्हणून ह्यांना पहिल्यांदा दिला. सर्वेश दूध आणलास, कुठे ठेवलाच रे? डिक्कीत तिथंच गरम करायला ठेवलास का काय? हा, आणि आत येऊन बसलास. नाश्ता करून हे गेले तोपर्यंत त्यानंतर मुलांना नाश्ता दिला मी इथं. तर सर्वेश इथं बसून मोबाईल बघत बघत खात होता. सगळ्या ह्या दोघांना नाश्ता दिल्यानंतर माझा पण नाश्ता मी घेऊन इथंच आले आणि ह्यांच्यासोबत बसून आम्ही सगळ्यांनी मस्त असा छान क्रिस्पी आणि युनिक आणि अतिशय उत्तम चवदार, तुम्ही करून पहा, खूप छान आणि खूप सुंदर असा चवीला लागतो. मुलांना कळणार सुद्धा नाही, तर मुलं आवडीनं एकदा काय 2 वेळा मागून खातील. इतका छान आणि सुंदर
चवीला अप्रतिम असा हा नाश्ता होतो. सगळ्यात हेल्दी म्हणजे सगळ्या पद्धतीचा अगदी प्रोटीनयुक्त हा नाश्ता बनतो. त्यानंतर मी नाश्ता झाल्यानंतर स्वयंपाकला गेले. स्वयंपाक करता इथं आजूबाजूला घराच्या आजूबाजूला हे रद्दी विकणारे, केस घेणारे मामांचा आवाज ऐकू आला म्हणून सर्वेशनं हाक मारून त्यांना बोलवून घेतलं. आता ह्यांना मी रद्दी द्यायला लागले, पण ह्या मामांचं एकच चालू होतं की केस आहेत का बघा, की केस आहेत का? थोडे केस आहेत का बघा? त्यांना म्हटलं, "अहो मामा, मी केस कुठून देणार? माझेच केस खूप छोटे आहेत. तुम्हाला कुठून केस देणार?" अशा पद्धतीने त्यांची चेष्टा मस्करी चालली होती. तर चला, असा होता आजचा आपला हा व्लॉग. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया पुढच्या एका नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांनी आपली काळजी घ्या. बाय बाय.